जय शिवराय भावांनो, आपण काल पीर दरवाजापर्यंत आलो होतो आणि तिथून पुढे आलो आज हत्ती दरवाजापाशी. बघा या दरवाजाची रचना कशी विशेष केलेली, गोमुखी शैलीत केलेली रचना होती. हत्ती दरवाजा म्हणजे शत्रूच्या सैन्याने दरवाजावर धडक दिल्यास तो सहज तुटू नये यासाठी त्याची रचना वळणदार आणि मजबूत बनवली होती. भावने याच कारणामुळे याला हत्ती दरवाजा असं नाव दिलं होतं. आणि आज आपण हत्ती दरवाजापासून पुढं जाऊन जेवढे काही दरवाजे आहेत ते सगळे कव्हर करून आपण पुढं जाणार. इथं आल्यानंतर आहे बघा महाराजांचं एक मंदिर बनवलेलं आहे भावांनो. तिथून पुढं आपण निघालात. आता ही जेवढे काही दरवाजे आहेत हे संपल्यानंतर आपण आता गडाच्या ऑलमोस्ट वरपर्यंत आलेलो आहे. आणि आज हे सगळं कवर करून आपण महाराजांचं जे जन्मस्थळ आहे त्याचा ब्लॉग आपण उद्या तयार करणार आहे. आणि भावाने इथून पुढे गेल्यावर आपण आता जातो आहे शिवनेरी किल्ल्याच्या अंबरखान्याच्या जवळपास. हा भाग म्हणजे किल्ल्याचं धान्य व पुरवठा साठवण्याचं मुख्य ठिकाण होतं. पण आता तिथं काही नाही भावांनो. तिथून असं पुढं हे म्हणजे जुन्या पायऱ्यांनी आपण वर गेल्यानंतर आपण शिवाई देवी मंदिर परिसरात आलो आहे भावांनो. आणि याच शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. आणि जिजामाता रोज या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असत भावांना. आता इथून पुढं आल्यानंतर इथून पुढं आल्यानंतर हे बघा मला दिसलं डोंगर रांगा. म्हणलं याचा एक चांगला व्हिडिओ घेऊ. आणि खरंच भारी वाटत होतं त्या काळात. तर म्हणजे काय दिसत असेल इथून. तर चला भावांना आता इथून सरळ पुढं गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचा पाळणा जिथे आहे ते स्थळ बघायला भेटणार आहे भावांनो. आणि बघा का किती चांगला परिसर ठेवलेला आहे स्वच्छ. आणि तुम्ही इथं आल्यास कचरा करू नका, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे आणू नका, प्लास्टिक बॉटल टाकू नका भावांनो. एवढं चांगलं ठेवलेलं आहे तर आपण पण एवढं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि तर चला आपण आता आलो इथं. हे बघा पाण्याच्या टाक्या दिसतात, हाऊस दिसतात पाण्याची, म्हणजे पाणी साठवण्यासाठी बनवलं. आजही तिथं पाणी. आणि तुम्ही गडावरचं जर पाणी पिलं तर तुम्हाला फ्रीजमधल्यापेक्षा पण थंडगार पाणी दिसेल. तर बाबा तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला इथं दिसलं पाणी पिण्यासाठी बनवलं. तर मग तिथून आपण पाणी भरून घेतलं आणि पुढं आलं. आणि महाराजांचा पाळणा जिथं ठेवलेलं आहे भावांनो ते ठिकाण आपल्याला दिसलं. आणि आपण डायरेक्ट तिकडे निघालो. आणि भावांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण महाराजांचा पाळणा जिथं आहे तिथले एकदम चांगले व्हिडिओ असे तयार केलेले आहेत. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भावांनो भेटू उद्या. जय शिवराय.